नक्कीच मिसफिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाहीये इथे, चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळते 4. येस डीजे. धन्यवाद, माफ करा. नक्कीच चौकार आला धावफलकावरती 5 धावा. चेंडू खेळून काढला, गॅप शॉट सिलेक्शन. नक्कीच इथे फटका तर नक्कीच चांगला होता. चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल जरी झाला नाही ते गॅप शॉट सिलेक्शनचं कौतुक जणू काही मैदानाच्या आतमध्ये यशस्वी जयस्वालच खेळताना पाहायला मिळालाय. डावखुरा आताचा फलंदाज आहे आणि हलक्यारित्या अलगदरित्या चेंडू खेळून काढला. अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी नक्कीच पळून 3 धावा एकपडण्यामध्ये यश संपादित केल्या. या दुपारच्या उन्हामध्ये 3 धावा पळून पुन्हा एकदा तुम्ही बॅटिंग करत असा नक्कीच टफ आहे, पण क्रिकेटचं दुसरं नावच. हा फटका नक्की जोरात खेळला होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. म्हणतात ना क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टिनिटीज. कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल हे नक्कीच आपण सांगू शकत नाही. कधी कुठच्या सामन्याला कलाटणी मिळेल, तरी कुठचा सामना जर सहजरित्या जिंकला तो फसून जाईल, हे कधीच क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही. आता मात्र पाठून दांडी गुल फलंदाज झालाय बाद. त्रिफळाची यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. फर्निचर डिस्टर्ब फलंदाज बाद यष्टीच्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दांडी तर गोल केली, पण इथे महत्वाचं आहे म्हणजे 5 ओव्हरच्या गेम मध्ये ज्या वेळेला डॉट पर्सेंटेज तुम्ही जास्त फेकता, ज्या वेळेला तुम्ही डॉट निर्धाव चेंडू जास्त फेकता, त्यावेळेला नक्कीच तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. 9 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. संजीवला पाहतोय 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करून 5व्या चेंडूवर नक्कीच इकडे विकेट प्रस्थापित केली. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहतोय जावेदला. क्रिकेट फार बदलला जर आपण विचार करतोय तर. शॉर्टेस्ट फॉर्मॅट ज्यापासून आपण खेळायला लागलोय त्यापासून नक्कीच क्रिकेटचा वेटेज बदललाय. आणि इथे आलाय नो, आणि नो वर चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार, बॅटची कडा, बॉलरचा लागलाय सडा. फलंदाज चौकार यष्टीच्या. आता पंचांकडे लाऊड अपील असेल. फ्री हिट तर पीठवर नक्कीच आऊट दिलं जाणार नाही. 14 धावा धावफलकावरती नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यापासून नक्कीच शॉर्टेस्ट फॉर्मॅट आपण पाहतो त्यावेळेपासून नक्कीच क्रिकेटचा खेळ फार बदललाय. सुरुवातीला जर आपण विचार केला तर नक्कीच 5 दिवसाच्या टेस्ट त्या सुरुवातीला 6 दिवसाच्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं 60 ओव्हरच्या ODI 50 ओव्हरच्या करण्यात आला. तदनंतर 2020चा फॉर्मॅट आला. आता T10 आणि आता आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो सुरुवातीला 10 षटक, 5 षटक, 4 षटक. ज्या वेळेला शॉर्टेस्ट फॉर्मॅट येतो त्यावेळेला नक्कीच बॅटिंग आणि बॉलिंग तर फार टफच होते. कारण जर आपण विचार केला कुठचाही बॅट्समन तो मोठे फटके खेळण्यासाठीच त्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि त्याच्या बॅटमधून त्याला अपेक्षित असतं की मी कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके प्रति षटका मागे मारीनच. आणि त्यावेळेला नक्कीच बॉलिंग थोडीशी आपल्याला व्यवस्थित करावी लागते. लाईन अँड लेंथ व्यवस्थित व्हॅरी करावे लागतात. चेंज ऑफ पेस देखील
व्यवस्थित करावा लागतो. नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू सरप्राईज केला. अकोट टप्पाचा शॉट ऑफ लेंथ डिलिव्हरी नक्कीच त्या ठिकाणी फेकली गेली. निर्धाव चेंडूची सांगता. एक निर्धाव चेंडू नक्कीच मोती समान असेल. पुन्हा एकदा सेम लाईन अँड लेंथ 4th 5th स्टंपवर गोलंदाजी केली जाते. कठीण असतं ज्या वेळेला तुम्ही बॅट फ्लो मध्ये स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळेला 4थ्या 5व्या स्टंपवर खेळणं तितकं सोपं नाहीये. नक्कीच चांगली लाईन अँड लेंथ चांगलं परिवर्तन देखील इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगला डिसिजन गोलंदाजीमध्ये देखील. आता मात्र पुढे फेकला चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. या ठिकाणी पूर्ण 100 मार्क एफर्ट साठी पण झेल ड्रॉप झालाय आणि नक्कीच चांगलं त्या ठिकाणी आपल्याला बाउंड्री लाईनवर झेल घेताना एफर्ट्स नक्कीच पाहायला मिळाले. रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्कीच 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. चांगले एफर्ट्स होते पण मात्र नक्कीच त्या ठिकाणी झेल मात्र ड्रॉप झाला. डॉक्टर निलेश साळुंके षटकातला 5वा चेंडू घेत आहेत. आता दिगंबर पवार यांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलं आणि एक चौकार अडवला. आणि एकदा लेग साइडला पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळाल्यात भिवंडी संघाला. षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर निलेश साळुंके. आणि हा ऑफ साइडला सुंदर फटका. चौकार. हेल धोके चौकार. धावा झाल्या आहेत. 2 ओव्हर झाल्यात ना आणि 2 ओव्हर झाल्यात 22 धावा. पुढचं षटक घेऊन येत आहे डॉक्टर दिलीप सावळे. कर्जतचे नामांकित फिजिशियन. हा ऑफ साइडला अतिशय सुंदर चेंडू दिलीप सावळे यांचा. निर्धाव. तिसरा षटकातला पहिला चेंडू निर्धाव. 22 धावांवरती भिवंडी संघ. नाही जर आपण हॅलो हॅलो नक्कीच जर आपण इथे विचार करतोय तर चांगली डिलिव्हरी पहिला चेंडू आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
चांगली लाईन लेंथ त्या ठिकाणी नक्कीच सबमरीन चेंडू पुढे फेकण्यात आला. पुढील चेंडू मार्गस्थ खेळून काढला. इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक नक्कीच असतील, जज करावा लागेल. नक्कीच चांगला जज केला गेला आणि 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या नक्कीच एकवटण्यामध्ये यश संपादित केला. अद्याप आपण जर विचार करतोय दिलीपच्या गोलंदाजीचा तर 2 चेंडू झाल्या, 2 धावा नक्कीच एकवटण्यामध्ये यश संपादित झालाय. पण अद्याप आपण 2 चेंडूंच्या लाईन अँड लेंथचा विचार केला तर चांगली लाईन अँड लेंथ अद्याप फेकण्यात आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच आपण पदार्पण करत असताना उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. आता खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, वॉड बॉलिंग. त्यामुळे विचार केला तर नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलटॉस नक्कीच खेळू शकले असे, पण चेंज ऑफ पेस त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. दिलीपच्या माध्यमातून जावेदचा विचार केला, वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 6 धावा. हा मात्र फटका सरळ खेळला. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक बनल्यात प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार SD च्या. आणि पुढील मॅचचा टॉस देखील झाला. खोपोली विपक्ष KDC. खोपोली या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी बॅटिंग घेतल्या, नक्कीच माफ करा, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ KDC या संघाला बॅटिंगसाठी. षटकार पाहायला मिळाला, पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी, नक्कीच टायमिंग पण देखील चांगलं. शेवटचा चेंडू, यस पंचांचे हात खुले झालेत, वाईटचा इशारा आला पंचांच्या बाजूने. अत्यंत खराब चेंडू, कारण जर आपण विचार करतोय तुम्ही एवढं चांगले षटक फेकत असताना षटकार खाल्ल्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर वाईट, त्यामुळे कुठेतरी तुम्ही कॉन्फिडन्स लूज करत असताना, कारण सुरुवातीच्या दिलीपच्या 3 चेंडूंचा विचार केला तर कमीत कमी धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, तब्बल फक्त 3 चेंडूमध्ये 2 धावा. आणि त्यानंतर आपण विचार केला पुढील 2 चेंडूमध्ये 7 धावा. पण आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत, क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने चेंडू उचलतील फेकतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यस 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केल्या आणि षटक या ठिकाणी तिसरा समाप्त झाला. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 3 33 SD च्या. आणि मंडप डेकोरेटर सर असतील तर त्यांनी कृपया करून स्टेजशी संपर्क साधायचा आहे, नम्रतेची विनंती असेल. आणि शेवटच्या चेंडूवर जर आपण क्षेत्ररक्षक पाहिलं, मॅन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, कर्णधार स्वतः नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या गॅदर आणि चांगली उचलफेकी थ्रोफेकी आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा एकवटण्यामध्ये, 2 धावा वाचवण्यामध्ये यश संपादित झाले आणि 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाले. ते म्हणजे जावेदला एका बाजूला आपण पाहतोय 8 धावा आणि 8 चेंडू आणि 14 धाव्यांची खेळी, तर एका बाजूला आपण फरहानला पाहतोय 9 चेंडू आणि 10 धावांची खेळी. 33वा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्या आहेत. जर दिलीपच्या षटकाचा विचार करतो 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या जर त्याच्या षटकाचा आपण विचार करतोय तर पहिल्या 3 चेंडूमध्ये त्यांनी 2च धावा खर्च केल्या होत्या. पण तदनंतर जर आपण विचार केला नंतर तर 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करण्यात आल्या. धावफलकावरती धावांची नोंद 33 आहे. प्रोजेक्टेड स्कोअरचा आपण विचार करतो तर 55 धावा या धावगतीने नक्की स्कोअर केला जातील. पण करंट रन रेट 11.00. इथून पुढे कमबॅक करू शकतात का सामन्यामध्ये, पूर्णपणे शिडकाव करू शकतात का? मुव्हिंग षटक असेल, जर आपण विचार केला स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, कुटाकुटीचं षटक, कशा प्रकारे नक्कीच या षटकामध्ये फलंदाज या ठिकाणी विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल का, की जास्तीत जास्त विकेट आणि धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. महेश तयार, आता मात्र लाईनला अतिशय खराब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कोणी गॅदरला नाही, थोडस बॅकअप मध्ये आपल्याला लॅक ऑफ बॅकअप पाहायला मिळतोय.
आणि नक्कीच 2 धावा एकवटल्यात म्हणजे तब्बल वाईट +3. फ्री हिट देखील नो चेंडू आहे त्याच्यामध्ये नक्कीच 2 धावा म्हणजे तब्बल 3 धावा टोटल या चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. विकासला पाहतो. पुन्हा एकदा वाईड असेल, फ्री हिट चालूच असेल. खराब चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपण विचार करतो तर कोलवाडप्प्याचा चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं त्या ठिकाणी नक्कीच बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा वाचवल्या. पण आता बी खराब गोलंदाजी, कारण कॉन्फिडन्स थोडासा कमी आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. स्वतःला बूस्टअप करावं लागेल. गोलंदाजी जर 5 चेंडू चांगले उर्वरित फेकायचे असतील तर नक्कीच बूस्टअप स्वतःला करावं लागेल. फुलटॉस चेंडू आहे, कॅपशॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच 2 धावा, एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच एकवटली जाईल. 40वा धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी चांगलं षटक देखील हाताळलं जातं जेव्हा तुम्ही सुरुवातीचे काही चेंडू फेकण्यात यश संपादित करता. पण आता इथून तुम्ही जर विचार करता तर फार खराब चेंडू फेकले जातात. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या बाजूने आला. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल देखील घेतला जाईल. यस, फलंदाज झालाय बाद. दिगंबर पवारने टिपलाय झेल. फलंदाज इज बॅक टू द डगआउट. धन्यवाद. पुन्हा एकदा आता मात्र अप्रतिम चांगला कमबॅक. पंचांचा इशारा येतो आहे. नक्कीच डिसिजन फलंदाज झालाय बाद. स्टीजे फलंदाज बाद झाला. या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक ठरू शकते का? नक्कीच याचं आपल्याला तो एका चेंडू मध्ये उत्तर मिळेल. जो षटक, ज्या षटकाची सुरुवात अत्यंत घाण झाली होती त्या षटकाचा नक्कीच या ठिकाणी शेवट मात्र गोड करत असताना आपल्याला विकास पाहायला मिळतो. नक्कीच आज ना उद्या विकास होईल याच्यावर विश्वास ठेवूनच नक्कीच या षटकाची जबाबदारी दिली होती. आणि इथे मात्र आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आहे, पण चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतोय 4. एसटी
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच त्या ठिकाणी, थोडीशी मिसफिल्डिंग पण चांगल्या घेतात त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा 1 फटण्यामध्ये संपादित झाला. षटक या ठिकाणी समाप्त होईल. या षटकाच्या अखेरीस षटकाचा जर आपण विचार केला तब्बल 14 धावा नक्कीच या ठिकाणी खर्च करत असताना आणि 47 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या. उर्वरित शेवटचं षटक शिल्लक असताना आपण ऐकतोय डीजे आकाशला. शेवटचं षटक शिल्लक. लगेच चला सामना लवकरात लवकर सुरुवात करा विनंती असेल. फार वेळ घेऊ नका, सामना स्पीडअप करा कारण उर्वरित अजून आपल्याला फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत चांगले, क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. आणि नोंद घ्यायचे पुढील सर्व सामने 4 षटकांचे होतील. पुढील सर्व सामने इथून पुढे 4 षटकांचे होतील याची नोंद घ्यायची. चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. शेवटचा प्रशांतच्या चेंडूचा विचार करतो, अद्याप चांगली गोलंदाजी नक्कीच याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कर्जत संघ एका बाजूला पाहायला मिळतो तर एका बाजूला भिवंडी संघ. भिवंडी आणि कर्जतची लढत आहे. सरळ खेळला गेलाय, कोणी नाही आणि कोणी नसल्यामुळे चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतोय 4 फलकावरती. आता मी विचार करतो येस बॅटची कडा आणि फलंदाज झाला इथून बाद. शेवटचा चेंडू नक्कीच प्रगती पथावर असेल 5व्या षटकातील. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फलंदाज झाला इथून बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये एकही धाव शेवटच्या चेंडूवर आला नाही. डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही रनिंग कॉम्पिटिशन दोन्ही बॅट्समन आणि विकासला आपण पाहू शकता टेनकिकच्या माध्यमातून काय स्लो मोशन आहे आणि नक्कीच या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आपली पाहायला मिळाल्या.
एक मिनी बॅटल देखील आपल्याला पाहायला मिळाला. याच धावफलकावरती आपण जर विचार केला 57 धावा ची नोंद झाली आणि 30 चेंडूमध्ये त्या 57 धावा करायच्या. चला सामना स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर स्वरूपात पाठवा आणि क्षेत्ररक्षण देखील सजून घ्यायचं. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे यांचा. ह्याच्यानंतर सर्व सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायच्या. दोन्ही संघांना विनंती असेल, सर्व संघ जे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल पुढील सर्व सामने 4 षटकांचे होतील याची नोंद घ्यायची. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय रमदार. लवकर सजून घ्यायचा. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला सलामीवीर फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती असेल. अबे जल्दी बोल, कल सुबह क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्ट्राइकला कोण आहे? संजीव ना. नक्कीच त्या ठिकाणी एक धाव मिळेल पहिल्या चेंडूवर. नक्कीच पुन्हा एकदा बॉलर तयार. थोडस स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती असेल.
चांगलाय फटकनला जवाब चेंडू जातोय सीमार फटका चांगलाय फटका उंच आहे झेल टिपलाय जणू काही मॅच टिपली आहे का व्हॉट कॅच येस कॅच घेतली व्हॉट कॅच गुड बॅटिंग करत असताना इथे मात्र परतावं लागतंय माघारी एक्कावन्न धावांची गरज असताना नक्की जास्त वेळ देखील घेऊ नका पुढील आपल्याला सर्व सामने 4 षटकांचेच खेळवायचे याची देखील नोंद घ्यायची चला पंच सामना स्पीडअप करा लवकर
रिव्ह्यू घेतला जाईल. अंपायर्स रिव्ह्यू असेल. चांगलं डिसिजन अंपायरच्या बाजूने. रिव्ह्यू बघा, रिव्ह्यू बघा. वेट वेट वेट. बघू बघू. पाठी पाठी घ्या, पाठी. झूम नाही होत कॅमेरा. बॉल बघा. बॉल किती लांब आहे. तिकडे बाहेर गेलाय बॉल. बॉल किती लांब आहे बघा. बॉल ऑफ साइडला आहे. बॉल ऑफ साइडला आहे. नॉट आउट आहे. अरे बेल्स आधीच पडले. बेल्स आधीच पडले. आधीच पडलेली आहे. नॉट आउट पडलेली होती. नॉट आउट असेल. डेड बॉल. डेड बॉल आहे. डेड बॉल. हे सर डेड बॉल असेल. निर्धाव चेंडू. यस, षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त होईल. नक्कीच स्कोररला विनंती असेल. काय 22वा धावफलकाचा आपण विचार होता. माफ करा, 22 चेंडू मध्ये 49 धावा. 8 धावा धावफलकावरती नक्कीच इथून नोंदवल्या गेल्यात. फटका फसलाय पण बॅटची गडा लागली आणि कधी कधी बॅटची गडा नक्कीच बॅट्समनच्या पक्षामध्ये जाते आणि तो पक्ष निवडलाय चौकाराचा. चेंडू जातोय सीमारेषेपार. धावा मिळते 4 एसटीच्या. मित्रांनो विनंती असेल चौकारानंतर फास्ट खेळा थोडस. 21 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची गडा लागल्या. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं होऊ शकलं असं. दुसरा धाव्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी असेल. तिसरी धाव एकवडली जाईल का नाही. आणि नक्कीच 2 धावा एकवडण्यामध्ये पुन्हा एकदा यश संपादित झालंय. समीकरण बदललंय. 20 चेंडू आणि 43 धावा. हा फटका लाजवाब आहे. या फटक्याचं उत्तर मात्र कोणाकडे नाही आहे आणि हे उत्तर मात्र चोख दिला. चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. धावा मिळतंय 6. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार.
हा फटका फसला. झेल मात्र इथे मात्र टिपलाय. यस फलंदाज झालाय बाद. एक षटकारानंतर केलाय कमबॅक डॉक्टर डीपी मैदानाच्या आतमध्ये क्रीज मध्ये. जर एकेरीत विरुद्ध आपल्याला प्राधान्य देत सिंगल डबलच्या स्वरूपामध्ये खेळला असता तर मात्र नक्की समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण पुढील आपल्याला षटकं नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी पाहू शकले असते. चला सामना सुरुवात करा. स्पीडअप करा. चला विनंती असेल फार वेळ घेऊ नका. पंच तुम्हाला देखील सक्त ताकीद असेल. बॅट्समन तुम्हाला देखील विनंती असेल थोडस सामना स्पीडअप करायचा. मोठा फटका लाजवाब स्ट्रोक आहे. चेंडू अडवलाय पण चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते 4 एस टीच्या. आणि मिसफिल्डिंगच्या स्वरूपामध्ये देखील चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जरा फील्ड रिस्ट्रिक्शन्स लवकरात लवकर जे आहेत ते खुले करा. जे आहेत ते फिल्डर आतमध्ये व्यवस्थितरित्या लावा. कारण इथे मात्र समीकरण वारंवार बदलतं. 17 चेंडूमध्ये 33 धावा सहजरित्या होताना देखील पाहिल्यात. 17 चेंडूमध्ये 33 धावा रोखताना देखील पाहिल्यात. खुलवा टप्प्याचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? प्रेशर तर टाकलाय. धावचीची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. स्टीशा चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरण आता मात्र खुलं होतं. ही विकेट फार महत्वाची होती कारण आपण जर विचार करतोय तर दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणं चांगली बाद असते. समीकरण आता बदलत्या. 14 चेंडू
उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल याची नोंद घ्यायची. सरळ जास्त वेळ विचार करू नका. स्कोरर आमचे नक्कीच चुसत फुसत काही पंचांकडून इशारा वाईटचा आला. एक धाव नक्कीच मिळाली. इथून पुढे समीकरणाचा आपण विचार करतोय तर हा चेंडू जर डॉट आला तर 15.00च्या सरासरीने इथून पुढे धावा कुटाव्या लागतील. तत्पूर्वी आता जर मोठा फटका आला तर समीकरण लगेच बदलू शकतं. पाहायचं या चेंडूवर काय घडतं. हा देखील डॉट चेंडू. बॅट आणि बॉलचा नो संपर्क या ठिकाणी पाहायला मिळतं. नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी, ओनली बफरिंग. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये चला सामना स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. पंच लवकर सक्त ताकीद देत राहा त्यांना. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चला बॉलर्स लवकरात लवकर विनंती असेल. बॅट्समन तुम्ही देखील जास्त वेळ घेऊ नका. चला विनंती असेल. यस आता मात्र वाईट चेंडू आला. स 12 चेंडू आणि 29 धावा फलकावरती. फटका चांगला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत. अडवला. त्या ठिकाणी वडनामध्ये संपादित झाला. समीकरण आता असेल 11 चेंडू आणि 26 धावा. इथून पुढे गरज असेल. चांगला फटका नक्कीच बॅट मधून पाहायला मिळाला. पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथे मात्र विकेट बाद झाली आणि इथून पुढे माघारी परतावं लागतं या स्टेशन.
नक्कीच फटका त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल आणि नक्कीच 2 धावा 1 मध्ये यश संपादित होईल. समीकरण बदलतं. 8 चेंडू आणि 24 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इस गोलंदाज सीआर बॅट्समन देखील पॉपिंग क्रीज मध्ये. सरळ खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक कोणी नाही. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून आले. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल आणि 2 धावा 1 मध्ये आता मात्र देखील यश संपादित झाले. समीकरण आता परत एकदा बदलतं. ते म्हणजे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. रोमहर्षक सामना नक्कीच पाहायला मिळतोय. इथून मोठा फटका येणं फार गरजेचं. आता इथून मोठा फटका जर आला, स्लोअर गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, पंचाकडे लाऊड अपील असेल. अपील पंच फेटाळून लावतील. षटक या ठिकाणी समाप्त होईल. 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35. आता इथून पुढे गरज असेल 6 चेंडू आणि 22 धावांची. यष्टीच आहे. केडीसीसी तुम्हाला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. नक्कीच केडीसी तुम्हाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण तदनंतर लवकरात लवकर सजून घ्यायचं आणि विनंती असेल खोपोली संघाला की बॅटिंग साठी आपले 2 सालमवीर फलंदाज मैदानात मध्ये पाठवायचे. आणि प्रत्येक संघाने नोंद घ्यायचे 4 षटकांचे सामने असतील आणि एक ओव्हर त्यामधील नक्कीच पॉवर प्ले साठी असेल याची नोंद घ्यायची. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्या संघासाठी जी मॅच खुली इथून पुढे झाली असती ते मॅच मात्र या ठिकाणी रोखून ठेवलंय. कारण जर आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी होता. किपर कडून मिसफिल्ड झाली होती. येस फलंदाज झालाय बाद. इथे थोडस आपल्याला रविचंद्रन अश्विन आणि जॉस बटलरचा प्रत्यक्षिक पाहायला मिळाला. फलंदाज झालाय बाद. वंकट विकेटच्या आधाराने सडीच्या पाहिजे तेवढी शिल्लक मैदानात मध्ये फलंदाज पुन्हा एकदा एक बाद होतो.
एसटीच्या. चांगला आता मात्र क्षेत्ररक्षक तरी देखील असतील. चांगला चेंडू नक्कीच चौकार त्या ठिकाणी. नक्कीच चांगली स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा. त्या ठिकाणी आता मात्र सामना पूर्णपणे 2 चेंडूने 15 धावा म्हणजे पूर्णपणे शिरकाव केला भिवंडी या संघाने. आणि नक्कीच या ठिकाणी आता मात्र 1 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. आणि नक्कीच या ठिकाणी सामना जिंकला तो म्हणजे भिवंडी या संघाने. ओव्हर झाले. ओव्हर नक्कीच जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तेवढंच कौतुक. आपण पाहतो की त्यानंतर पुढील सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळते. केडीसीसी